नमस्कार. आज 1 मे. तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. पूर्वीपासून आपण ऐकत आलोय ना असं की दोन मराठी माणसं एकत्र भेटली किंवा निंदा करतात, एकमेकांचे पाय ओढतात. हे सगळं आता खूप जुनं झालं. कारण सॅटर्डे क्लबमधल्या मराठी उद्योजक आणि मराठी सदस्यांना जर तुम्ही पाहिलंत किंवा त्यांचं ऐकलत ना, तर हे तुम्हाला नक्की पटेल. तर ऐका. अहिल्यानगरमध्ये काही दिवसापूर्वी आपला एक बॅग मॅन्युफॅक्चरर उद्योजक आहे. त्याच्या पूर्ण दुकानाला आणि त्याचं जे काही शोरूम होतं, त्याला आग लागली आणि पूर्ण भस्मसात झालं. हो. आपला जो अमोल कासार म्हणून तिथला जो रिजन पूर्ण या एरियाचा प्रमुख होता, भयंकर डायनामिक आणि अत्यंत तो तिथे गेला. leader. त्यांनी त्याला सांगितलं, की "तू काही काळजी करू नको. सॅटर्डे क्लब तुझ्याबरोबर उभा आहे. मी एन्शुअर करीन, की तू शेवटपर्यंत परत उभा राहशील." तुला गंमत सांगतो संदीप, आज तो त्याच्यातून परत उभा राहिला आणि आज 10 कोटी प्लसचा बिझनेस करतोय. ॲब्सोल्युटली. त्यावेळेला अमोलनी काय केलं, छोटीशी गोष्ट. अमोलनी सगळ्या CGCवर म्हणजे आमचे जे चॅप्टरचे हेड्स असतात त्यांच्या ग्रुपवर मेसेज टाकला, की असं गोष्ट घडली आहे. रात्री मेसेज टाकला 10 वाजता. सकाळी तो कार्यकर्ता आपला उठला, कुमठेकर नाव आहे त्यांचं. त्याचा अमोलला फोन, "सर काय झालं? काल रात्रीपासून माझ्या अकाउंटला पैसे यायला लागलेत. मला कळतच नाही कुठून येत आहेत पैसे." तो म्हणाला, "काय काळजी करू नकोस रे. आपलेच मेंबर तुला मदत करतायत. जेव्हा तुझी परत परिस्थिती होईल ना, तेव्हा परत करू आपण." मग त्यांनी काय केलं, मग त्यांनी दिवाळी जवळ आली होती. त्यांनी आपल्या सगळ्या लोकांना आवाहन असं केलं, की मित्रांनो तुम्ही यावेळेला दिवाळीच्या गिफ्ट देणार आहात ना, त्या गिफ्ट तुम्ही बॅग्स द्या. आणि त्या वर्षी त्याच्याकडे काही कोटीच्या ऑर्डर गेल्या. आता ऑर्डर पूर्ण करायला त्याच्याकडे पैसे नव्हते. कारण सगळं खाक झालं होतं. अमोलनीच नाशिकमधल्या एका कार्यकर्त्याला आपल्याला सांगितलं, तो पण बॅग मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहे. त्याला सांगितलं, की ह्याच्या ज्या काही ऑर्डर आहेत ना, या सगळ्या तू पूर्ण करून द्यायच्या. ऑर्डर डिलिव्हर झाल्या, त्याला पैसे आले, की तुला पैसे मिळतील. त्यांनी याचं मार्जिन ठेवलं. कुमठेकर बॅगनी त्याच्याकडून बॅगा तयार करून घेतल्या पूर्ण उधारीवर. वाव. त्या बॅगा डिलिव्हर झाल्या, याला पैसे आले, त्यांनी त्याला दिले. त्याच्यातून त्याचा परत व्यवसाय उभा राहिला आणि आज काही कोटीचा तो व्यवसाय.